संत सम्राट संत हृदयरत्न संत मुकुटमणी महाराष्ट्र सारस्वताला ज्यांच्या वाणीनं वेद आणि वेड लागलं, मानवी मनावरती कोरल्या जातील अशी अक्षर ज्यांच्या मुखातून निघाली, ज्यांची अक्षर नाही, ज्यांच्या अक्षरांची तुलना ब्रह्मतत्वाशी साक्षात रामेश्वर भट्टांनी ज्यांच्या केलेली आहे, ज्यांची वचनं ही सर्वसामान्य माणसाच्या कर्णकुहरात पडल्यानंतर तो पावन व्हावा हे नवल नाही, तर ज्यांची वचनं ऐकल्यानंतर नदी सुद्धा पवित्र होते, माणसं पवित्र होती नवल काय, नदी ही पवित्र होते. तुकोबारायांच्या गाथा ज्या वेळेला अख्ख्या गावानं मिळून इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, त्या बुडवल्यानंतर 13 दिवसांचं अनुष्ठान तुकोबारायांनी केलं आणि 13व्या दिवशी दुपारी इंद्रायणी माईनं त्या गाथा मागे आणून दिल्या असा इतिहास आपण ऐकलेला आहे. 13 दिवस व्रत अनुष्ठान केलं आणि अनुबंधानंतर मग ती माता आल्यानंतर तुकोबारायांचा आणि त्या इंद्रायणी मैयाचा एक संवाद आहे, एक संभाषण आहे. रामकृष्ण हे प्रमाण आता व्हायला पाहिजे होतं. मेंढे काका आता आले त्याच्यामुळे आता व्हायला पाहिजे होतं ते, कारण त्यांचं नावच हनुमंतराय आहे. तुकोबारायांचा आणि त्या नदीचा संवाद आहे. त्या नदीला तुकोबाराय म्हणतात, इंद्रायणी मैया जर तुम्हाला माझ्या गाथा माघारीच द्यायच्या होत्या तर 13 दिवस मला बिना अन्न पाण्याचं काय इथं बसवलं. त्यावेळेला त्या इंद्रायणी मैयानं दिलेलं उत्तर आहे, तुकोबा जो तो वारकरी माझ्यात येतो नातो दुतून पापच सोडून जातो, सगळ्यांचं पाप घेऊन घेऊन मी सुद्धा मलिन झालेली आहे. त्या पापाला दूर करण्यासाठी पर्याय नव्हता, कुणीतरी माझ्याकडेला संतांची वचनं वाचणं गरजेचं होतं, पण इतरांनी कुणी वाचली नाही. पण देहूकरांनी गाथा मात्र माझ्या ताब्यात दिली आणि मग ती गाथा माझ्याकडे आल्यावर 13 दिवस मी त्याचं पारायण केलं आणि पारायण झाल्याशिवाय ती गाथा मी माघारी आणून दिली नाही. 13 दिवस मी चिंतन केलं आणि मग त्या गाथा माघारी आणल्या, त्यानं मी पुनीत झाले. ते मानवी मनच पवित्र व्हावं ज्यांच्या वाणीनं नवल नाही, तर नदी सारख्यांचं सुद्धा पावित्र्य ज्यांच्या वचनानं निर्माण होतं, त्या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलाय. तुकोबारायांची वाणी ही किती जनमानसामध्ये प्रसिद्ध आहे, प्रिय आहे. तुकोबारायोत्तर सुद्धा त्या वाणीला अनन्य साधारण महात्म्य आपण दिलेलं आहे आणि तुकोबारायांनी जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा उहापोह त्यांच्या अभंगामध्ये केलेला आपल्याला बघायला सापडतो. बरं का, तुकोबारायांचं अख्खं आयुष्य ज्या गाथेवरती गेलं, ज्या गाथा लिखाणाचं काम तुकोबारायांनी केलं, तुकोबारायांनी अख्ख्या अभंगांमधनं स्वतःच्या संसारोपयोगी काही सांगितलं नाही, तर लोकांच्या संसाराला कामी येतील अशाच गोष्टी सांगितल्या. संसार करणाऱ्याला सुख मिळवावं असं वाटत असेल तर त्यानं चांगल्याच्या संगतीत गेलं पाहिजे, पण चांगलं कोण आहे हे पहिले माणसाला कळलं पाहिजे. काय आहे चांगलेपणाचा आव आणणारी माणसं आणि चांगली माणसं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. बरं का, दिसायला सगळे सारखेच दिसतात, भगवे कपडे घालणारे सगळे साधू असतात का? सगळे पांढरे कपडे घालणारे सगळे साधूच असतात का? माझ्याकडे बघू नका, तुम्ही पण पांढरे घातलेले, मग तुमच्याबद्दल काय विचार करायचा. पण आपण कपडे पाहतो, पांढऱ्या कपड्यामध्ये साधूही असतो आणि पांढऱ्याच कपड्यामध्ये संधी साधूही असतो. आपल्याला निवड करावी लागते, पण निवड करत असताना एखाद्या साधू महात्म्याची निवड करत असताना साधू कोण आणि संधी साधू कोण हे आपल्याला कळावं म्हणून साधूची लक्षणं काही अभंगात तुकोबारायांनी सांगितलेली आहे आणि साधूचं महात्म्य काही अभंगात सांगितलेलं आहे. आणि आजचा हा अभंग महात्म्य सांगणारा नाही तर साधूचं लक्षण सांगणारा अभंग आहे. कोणाची का संगत असे ना, फरक काय, आपण भजन करत असलो काय झालं ना, कोणाचीही संगत असू द्या, संधी साधूची असो नाही तर साधूची असो, आपण चांगली असल्यावर कुठेही राहू शकतो. पण असं नाहीये, संगतीचा परिणाम होतो. संगत ही सगळ्यात महत्वाची आहे. तुम्हाला तांब माहितीये का? तांब नावाचा एक धातू आहे. तांब्यानं जर लोखंडाचा संग केला तर त्याचा सुद्धा एक छानसा प्रकार तयार होतो भांड्याचा, आणि तेच तांब जर सोन्यामध्ये टाकलं तर त्याचाही अलंकार तयार होतो. तांब्याचा धातू एकच आहे, पण तो ज्या वेळेला लोखंड मिश्रित होतो त्यावेळेला त्याची किंमत वाढते का ज्या वेळेला तो सुवर्ण मिश्रित होतो त्यावेळेला त्याची किंमत वाढते? सुवर्ण मिश्रित झाला की त्याची किंमत वाढते. आपण तांब आहोत. आपण जर एखाद्या संधी साधूच्या संगतीत गेलो तर लोखंडाच्या भंगाराच्या किमतीत विकल्या जाऊ, पण साधूच्या संगतीत गेलो तर त्या सोन्याची किंमत, त्या साधूची किंमत आपल्या जीवनाला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगत ही महत्वाची आहे आणि ज्यांच्या संगतीत जायचं ते चांगले असले पाहिजे. आणि चुकून जरी घोळ झाला तरी कुठं होतो. ज्ञानोबारांनी एक फार
त्या गावामध्ये एक सद्गृहस्थ त्यानं त्या महात्म्याला आपल्या घरी नेलं. घरी गेल्यानंतर महात्मा अत्यंत साधा बोळ होता. घरी गेल्यानंतर त्या घरातल्या माणसानं त्याला जीव खाऊ घातलं. पण तो जो साधू सद्गृहस्थ ज्यानं साधूला घरी आणलेलं होतं, दिवसभर काम करत असताना त्याच्या पायाला शेतामध्ये एक दगड लागला होता आणि त्या दगडानं लागलेली जखम बरी व्हावी म्हणून त्यानं बायकोकडनं काळा बिबवा माहिती का तुम्हाला? बिबवाच म्हणतात, बिबवा. तो बिबवा मागवला, त्याला गरम केला, त्याच्या आतमध्ये पिन घातली आणि त्या पिनेनं जे तेल निघालं बिबव्याचं त्यानं त्या जखमेला लावलं. आता बिबव्याचं निघालेलं तेल महात्म्यानं बघितलं आणि महात्म्याला माहिती होतं की तेल लावल्यानं दुखणं कमी होतं. तेल लावल्यानं दुखणं कमी होतं. रोज माझी बायको सुद्धा घरी खोबऱ्याचं तेल मला लावते. मग खोबऱ्याचं तेल काय आणि बिबव्याचं तेल काय एकसारखंच आहे. मग जर जखम झाल्यानंतर बिबवा लावू शकतो तर मला दिवसभर चालू झालेला त्रास कमी करण्यासाठी बिबवा लावायला काही अडचण नाही. त्यांनी 10-12 बिबवे घेतले, ते फोडले, त्याच्यातलं तेल काढलं आणि ते सगळ्या अंगाला लावलं. सुख लागलं असेल ना महात्म्याला? का? तेल तर ना, खोबऱ्याचंही तेलच आणि बिबव्याचंही. मग फरक काय पडला? खोबऱ्याचं तेल अंगामध्ये शरीरामध्ये थंडावा निर्माण करतं, पण बिबवा मात्र अख्ख्या अंगाचा दाह तयार करतो, अंग सुजवतो, अंगावरती जखमा तयार करतं. जखम झालेली नसताना जर त्याला लावला ना तर ते मात्र तुम्हाला सुजवल्याशिवाय राहणार नाही आणि सुजवलेलं शरीर त्याला थंड करण्यासाठी खोबऱ्याचं तेल वापरावं लागतं. हा त्या बिबव्याच्या तेलाचा आणि खोबऱ्याच्या तेलाचा फरक आहे. दिसायला जरी एकसारखं तेल असलं तरी परिणाम मात्र वेगवेगळं देतं. तसं पांढरी कपडे घातलेले भगवी कपडे घातलेले सारखे सारखे जरी दिसत असले तरी परिणाम मात्र दोन्हीचा वेगळा असतो. त्याच्यामुळे परिणामाची चिंता आपण केली पाहिजे. म्हणून आपण ज्याच्या संगतीत जातोय तो साधूच आहे का याची परीक्षा आपण घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून ओळखलं पाहिजे साधू कोणाला म्हणावं. ही लक्षणं समाजापर्यंत पोहोचावी. त्याच्यामुळे तुकोबारायांनी अभंगाची निर्मिती केलेली आहे. तुकोबाराय अभंगात सांगतात भक्त कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, महात्मा कोणाला म्हणावं. सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षांच्या पलीकडे विचार करणारा जो आहे, सर्वसामान्य माणसाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी ज्याला कधीच अपेक्षित नसतात, सर्वसामान्य माणसांच्या जीवनातल्या आशा अपेक्षा कमी करण्याचं काम ज्यानं आयुष्यभर केलेलं आहे त्याला साधू असं म्हणावं. अपेक्षा करतो तो माणूस आणि अपेक्षा सोडतो तो महात्मा. अपेक्षा करतो तो माणूस आणि अपेक्षा सोडतो तो महात्मा. आणि खरं सांगू, अपेक्षेमुळेच आपण सध्या सगळे दुःखी होतो. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची काही ना काही अपेक्षा आहे, काही ना काही आशा आहे. थोड्या का विना अपूर्ण राहिलेल्या इच्छा आहेत, तेवढ्या पूर्ण व्हाव्या एवढीच आपली अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा हीच दुःखाची जननी आहे. आणि आपल्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही, म्हणून आपल्याला कधीच सुख लागत नाही आणि लागणारही नाही. म्हणून इथून पुढे कुणीच कुणाकडनं कसलीही अपेक्षा करायची नाही. इथं म्हणणं सोपं आहे, घरी गेल्यानंतर लगेच नवऱ्याला म्हणतात गोकुळाष्टमीची साडी घेतली पाहिजे पांढरी, कीर्तनाला जाताना सगळ्या पांढऱ्या धुतील आणि कलरच नाही घालायला. ज्याची आशा सुटली तो सुखी आहे आणि ज्याची आशा अजूनही शिल्लक आहे तो दुःखी आहे. आणि म्हणूनच आशा ही दुःखाची. इथं कोणाचं नाव आशा नाही ना, कुठं कुठं ना करता बिगर पाकिटाचं जावं लागेल. आशा ही दुःखाची जननी असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे आशा नसावी आणि जे आशेच्या पलीकडे गेले तेच साधू आहेत. हेच लक्षण तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
पाश सर्वसामान्य माणसाला कधीच सुटलेला नाही आणि संतांना मात्र त्या पाशानं कधीच अडकवण्याचं काम केलेलं नाही. भक्तमाल नावाचा एक ग्रंथ आहे. उत्तर भारतामध्ये आपल्याकडे जसं भक्ती विजय सांगितला जातो तसं त्या उत्तर प्रदेशात भक्तमाल नावाच्या ग्रंथाचं पारायण होतं. भक्तांची चरित्र त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्या भक्तमाल नावाच्या ग्रंथामध्ये जोसा नावाच्या एका साधूचं फार सुंदर आणि गोड चरित्र आहे. त्याच्यातला एक छोटासा भाग सांगते. मी साधूचं जीवन किती आशेला पराभूत करणारं असतं ते मला सांगायचंय. ज्यांनी आशा धरल्या ना त्यांना अपेक्षा केलेलंच मिळतं आणि ज्यांनी आशा सोडल्या त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. वाक्य नीट आहे का? ज्यांनी अपेक्षा ठेवली आहे ना त्यांना अपेक्षा इतकंच मिळतं आणि ज्यांनी अपेक्षा ठेवली नाही त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. मानधन काय द्यायचंय ते द्या असं म्हणलं की 10 अपेक्षित असतात मिळतात 15. पण जर नाही नाही मला 8च द्या असं म्हणले तर देणाऱ्याची 15ची इच्छा असते पण 8 म्हणल्यावर तो म्हणतो बरं झालं 7चा फायदा झाला. मागितलं की कमी मिळतं म्हणून मागू नये पण हे कळत नाही. गणपतीची वर्गणी फक्त मोठ्या माणसाकडे गेल्यानंतर पावती पुस्तक पुढे ठेवायचं असतं आणि म्हणायचं असतं तुमच्या पतप्रतिष्ठेला शोभेल इतकं द्या. काय म्हणायचं? तुमच्या पतप्रतिष्ठेला शोभेल इतकं द्या असं म्हणलं की ते प्रतिष्ठेचा विचार करून 11,000 पडतात. फक्त जाताना वाढीव कार्यकर्ता बरोबर न्यायचा नाही. नाहीतर तो जास्त बडबड करणारा असेल तर तो लगेच म्हणतो नाही 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 साहेब काही झालं तरी तुम्ही 1500च फाडले पाहिजे. अरे गप ना, त्यानं 11,000ची गड्डी काढली. तुझ्या 1500च पाहिजे म्हणण्यामुळं 9,500चा तोटा मंडळाचा होतोय ना. मग बोलून 15,000 11,000 घेणं चांगलं का न बोलता 15,000 घेणं चांगलं का बोलून 1500 घेणं चांगलं? न बोलता 15,000 घेणं चांगलं ना. जर न बोलता 15,000 मिळत असतील तर बोलण्याची काय गरज आहे? तसं प्रत्येक व्यक्तीला लक्षात ठेवावं. अपेक्षा ठेवू नका. ज्यांना अपेक्षा ठेवल्या त्याला कमी मिळतं, ज्यांनी ठेवल्या नाही त्याला भगवंत कधी कमी पडू देत नाही. जोसा नावाचे साधू त्यांच्या बायकोचं बाळंतपण त्यांनी बघितलं. बाळंतपणामध्ये ज्या वेळेला तिच्या वेदना चालू झाल्या, तिच्या प्रसव कळा चालू झाल्या, ती आरडायला ओरडायला लागली आणि तिचं ते रडणं ज्या वेळेला त्या जोसा साधूंनी बघितलं त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणाला पीडा झाली आणि त्यांनी सांगितलं की जर माझ्या एका मुलाच्या अपेक्षेमुळे माझ्या बायकोला एवढा त्रास सहन करावा लागत असेल तर आजपासून संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. इथून पुढे संसारात लक्ष घालायचं नाही. माझ्या बायकोला इथून पुढे गर्भधारणा मी होऊ देणार नाही असं म्हणले आणि त्यांच्या अंतःकरणात विरक्तता निर्माण झाली. मुलाला बघायला गेले, आनंद झाला आणि बायकोला त्यांनी त्यांच्या अंतःकरणात इच्छा सांगितली की तुला जर एवढा त्रास होणार असेल गर्भधारणेपासून तर इथून पुढे मी विरक्त होणार आहे. मी वैराग्य धारण केलेलं आहे आणि आजपासून जे काही तुला घरामध्ये लागतं ते सगळं काही आहे. मी जरी घरात नसलो तरी तू तुझ्या मुलाला सांभाळू शकशील एवढं मी करून ठेवलेलं आहे. तू त्याचा सांभाळ कर, त्याला मोठा कर, तू आयुष्य छान उत्तम पद्धतीनं जग. मी मात्र आता घर सोडून जाणार आहे. हे ऐकल्यानंतर ती पतिव्रता होती, तिनं सांगितलं की तुम्ही जिथं जाल तिथं मी जाईल. तुम्हीच नाही तर संसारातल्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचं करता काय? जिथं तुम्ही तिथं मी असं म्हणून तिनं सांगितलं मी निघाले. पण त्यांनी सांगितलं यायचं असेल तर या संसारातलं काही घेऊन यायचं नाही, फक्त तुला अनुमती आहे, बाकी काहीच घ्यायचं नाही. ठीक आहे म्हणजे काही घेणार नाही, सगळी प्रॉपर्टी भगवान अर्पण, याच्यातलं मला काहीच नको असं म्हणून ती निघाली. आणि निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर तिचा थोडासा वेग कमी झाला आणि वेग कमी झाला एका झाडाखाली ती बसली आणि आपल्या नवजात बालकाला ती दुग्धपान करायला लागली. त्या नवजात बालकाला दुग्धपान ती करायला लागली. पाठीमागं बायको दिसते ना. जोसा साधू पुढे गेलेले परत माघारी आले आणि माघारी आल्यानंतर बायकोला विचारलं का तू बसलीस, का वेग कमी झाला तुझा? तिनं सांगितलं आपल्या बाळाला भूक लागलेली आहे आणि म्हणून त्याला मी दुग्धपान करतेय. त्यांनी सांगितलं तुझ्या कानावरती मी बोललेली वाक्य नीट आलेली दिसत नाही. मी तुला सांगितलं होतं की या संसारात काहीच घ्यायचं नाहीये, या संसारातलं काहीही बरोबर आणायचं नाहीये. एकटीला तुला अनुमती आहे माझ्या बरोबर यायला आणि तू या मुलाला घेऊन आली. तिनं सांगितलं वस्तूंना परवानगी नाहीये पण हे आपलं बाळ आहे, मी त्याला एकट्याला कसं सोडू? अहो जन्माला येऊन त्याला एकच दिवस झालेला आहे, असं कसं मी त्याला सोडून येणार? त्यांनी सांगितलं आता विचार तुझ्या कोर्टात आहे, निर्णय तुझ्या कोर्टात. जर तुला माझ्या बरोबर यायचं असेल तर बाळ आहे त्याच झाडाखाली ठेवावं लागेल आणि जर याला कदाचित तुला बाळा बरोबरच राहायचं असेल तर तू माझ्या बरोबर येऊ शकणार नाही. शेवटी ती पतिव्रता तिनं विचार केला, नवरा ज्या अर्थी बोलतोय, साधू महात्मा ज्या अर्थी बोलतोय त्या अर्थी काहीतरी विचार केलेला असेल. तिनं ते बाळ तसंच ठेवलं आणि नवऱ्याबरोबर ती निघून गेली. बाळ रडत होतं, ती रडत होती पण जोसा साधूंना काही फरक पडला नाही. साधू महात्मा त्या बायकोला घेऊन निघून गेले. लांब एका नदी तीरावरती जाऊन भजन करायला लागले. 12 वर्ष त्यांनी तप केलं आणि 12 वर्षांनी इतकं तप त्यांचं झालं की तपश्चर्येच्या समाधीतनं बाहेर आल्यानंतर त्यांनी बायकोला बघितलं. त्यांचं ते जशाच तसं पण बायकोचा मात्र चेहरा हिरमुसा झालेला. त्यांनी विचारलं तुला कशाचं दुःख आहे?
विचारायला लागले. मग जोसा साधू म्हणले 12 वर्ष तू माझ्या म्हणण्यानुसार वागली आहेस, आता तुझी इच्छा मी पूर्ण करतो. तुला बघायचं असेल ना तुझ्या बाळाचं काय झालंय, चल माघारी घरी. 12 वर्षानंतर आपल्या बायकोला आपल्या गावात घेऊन गेले. दाढी बिडी वाढली होती, भगव वस्त्र होतं, गावातल्या कोणी ओळखलं नाही. पण एका माणसाला बाजूला घेऊन त्या साधूंनी विचारलं, का हो 12 वर्षापूर्वी तुमच्या गावातनं जोसा नावाचे साधू आपल्या बाळाला इथंच टाकून निघून गेले होते, त्यांचं काय झालं काही माहितीये का? त्या माणसानं सांगितलं, साधू आणि त्यांच्या बायकोचं काय झालं हे माहित नाही, पण त्यांचं बाळ एका झाडाखाली ठेवलेलं होतं आणि या राज्याचा जो राजा आहे तो साधूंची पूजा करणार आहे. त्याला ज्या वेळेला कळलं की ते साधू वैराग्यवान झाले निघून चालले, त्यांच्या सेवेसाठी म्हणून त्यांनी काही सैनिक पाठवले होते, पण साधू तर काही सापडले नाही. पण साधूंचं बाळ मात्र त्या सैनिकांना झाडाखाली सापडलं. त्यांनी ते उचललं, राजाच्या ताब्यात दिलं आणि योगायोगानं राजाला लेकरू बाळ नसल्या कारणानं त्या राज्याचा युवराज त्यांनी त्या मुलाला बनवून टाकलेला आहे आणि इथून पुढे या राज्याची गादी सुद्धा त्या बालकाकडे जाणार आहे. हे ऐकल्यानंतर ते दोघेही रडायला लागले आणि थोडेसे लांब आल्यानंतर मग त्या जोसा साधूंनी सांगितलं, जर बाळ आपल्या बरोबर राहिलं असतं तर त्याला सुद्धा साधू बनावं लागलं असतं, त्याला दारोदार भीक मागत फिरावं लागलं असतं, पण फक्त आपण भगवंताचं भजन करत राहिलो म्हणून भगवंतानी आपल्यापेक्षा जास्त त्याची काळजी घेतली आणि त्याला राजपद दिलं. ही भगवंताची कृपा आहे. त्याच्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त तो जर देणार असेल तर आपण अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे आणि म्हणून आशेच्या पलीकडं अपेक्षेच्या पलीकडं आपण गेलो पाहिजे. आणि हे ज्याला कळलं तो साधू झाला. हेच तर तुकोबाराय सांगतात, गेले आशा पाश आशाचा पाश ज्यांनी फोडला त्यांनाच भक्त असं म्हणा. पण ते आशापाश का निवारून जाऊ शकले? कारण देहाबद्दलची उदासीनता निर्माण झाली. ज्या देहावरती आपण सध्या प्रचंड प्रेम करतोय हे शरीर नित्य नाशवान आहे, नित्य नाशवान आहे. आज जसं दिसतंय तसं 1 वर्षानं दिसणार. फेरन लवली लावा, नाहीतर पार्लर मध्ये जाऊन ओथरीचं फेशियल करा. मला एक एवढंच माहिती आहे बघा, ते पण मैत्रिणीनं सांगितलं म्हणून माहिती झालं. तुम्ही याला फेशियल करा, याच्यावरती सर्जरी करा, नाहीतर काही करा. आता जो चेहरा दिसतोय ना तो 1 वर्षानं दिसणार नाही, तो अजून 10 वर्षानं दिसणार नाही आणि 25 वर्षानं तर तुम्हीच आरशात बघणार नाही. जी बाई आरशाच्या समोर ना हटत नसते ती म्हातारपणात 8-8 दिवस केस सुद्धा विंचरत नाही. का? कारण तिला माहिती झालेलं असतं आता देहात बघण्याजोगतं काही राहिलेलं नाही. मग ते नाशणारच आहे. त्याच्यावरती एवढं कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा जे नाशवान नाही त्याच्यावरती आपण आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आपलं मन आपण तिथं स्थिर केलं पाहिजे. आणि नाचणारं नाही असं तत्व आपल्या शरीरामध्ये एक आहे. ते तत्व कोणतं माहिती आहे तुम्हाला? ते तत्व म्हणजे आत्मतत्व आहे. आणि खरं सांगू, माणूस सगळ्यात जास्त प्रेम ही आत्मतत्वावरच करतो, फक्त त्याला माहिती नाहीये. उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद आहे. तुम्ही उपनिषदाचे श्रोते आहात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल. याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी गार्गी आणि मैत्रेयी. गार्गींचा फार विशेष परमार्थात रस नाही, पण मैत्रेयींचा मात्र विशेष रस. याज्ञवल्क्य त्या काळातले कुठलीही प्रतियोगिता संस्कृत पंडितांची जर चालू झाली तर त्यामध्ये सर्वाधिक जास्त बक्षीस मिळवणारे ब्राह्मण म्हणून याज्ञवल्क्यांची ख्याती. याज्ञवल्क्य गेले की बाकीच्या ब्राह्मणांनी माघारी घेतलीच म्हणून समजा, सगळे माघार घ्यायचे, अगोदरच पराजय मान्य करायचे आणि हजार लाख गायी त्या शिंगांना सुवर्ण मुद्रा, त्या पण एक नाही 100 सुवर्ण मुद्रा एकेका शिंगाला, अशा दोन्ही शिंगाला अशा लाख गायी त्यांच्या बरोबर राजे पाठवून द्यायचे. एवढं ऐश्वर्य संपन्न ते व्यक्तिमत्व. पण विशिष्ट कालावधीनंतर त्यांनी ठरवलं आता वानप्रस्थ घ्यायचा. संन्यासाला चालल्यावरती मैत्रेयी नामक त्यांच्या बायकोनं प्रश्न विचारला. मैत्रेयी ही फार मोठी विदुषी आहे. आपल्या शास्त्रामध्ये लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या फार मोठ्या विदुषी होऊन गेल्या ज्या संस्कृत ग्रंथाचा अर्थ सांगायच्या, पण तो आतापर्यंत आपण कधी विचार त्याचा केला नाही. हे दुर्दैव आहे. आपल्यात ती गार्गी जागी झाली पाहिजे, आपल्यातही मैत्री जागी झाली पाहिजे. मैत्री विचारते आपल्या नवऱ्याला, एवढा ऐश्वर्य सोडून तुम्ही चालले कुठं? त्यांनी सांगितलं मी ज्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रेम करतोय त्याच्याबरोबर मी निघालोय, त्याची साधना करायला मी निघालोय. मग विचारलं तिनं, माणूस सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो? अहो एवढ्या मोठ्या काही, एवढ्या सुवर्ण मुद्रा, 2-2 बायका, एवढं सुंदर तुमच्याकडे शिष्य परंपरा, एवढा चांगला आश्रम सोडून तुम्ही कोणावरती प्रेम करताय? त्यावेळेला त्यांनी त्या मैत्रीला काही प्रश्न विचारलेले आहेत. मैत्रीला प्रश्न विचारला, गुलाबजामुन तुझ्या ताटात आहे, जेवण करतेस आणि सुंदर असं पकवानाचं जेवण करत असताना जर तुला फोन आला, तुला कोणी निरोप पाठवला की तुमच्या मुलाला सर्पदंश झालाय, मला सांग तुला आवडतं काय?
गुलाबजामुन तुला आवडतात, पकवान तुला आवडतात, पण मुलाला काहीतरी दुखणं झालंय हे कळल्यावरती तू गुलाबजामुन खाऊन त्याच्याकडे जाते का गुलाबजामुन टाकून त्याच्याकडे जाते? तिने सांगितलं टाकून जाते. मुलगा शेवटी तो माझं सगळ्यात जास्त प्रेम माझ्या मुलावरती आहे. पकवानावरती प्रेम आहे, बाह्य वस्तूंवरती प्रेम आहे, पण मुलापेक्षा जास्त नाही. मग त्यांनी पुढे जाऊन विचारलं, मुलगा जर साधू वृत्तीचा निघाला तर ठीक, पण मुलाला जर तुला मारहाण चालू केली तर तू मुलाच्या जवळ राहशील का मुलाला त्यागशील? तिनं सांगितलं मारणार असेल तर त्याच्या जवळ कशाला राहील, त्याला त्यागेल, त्याच्या जवळ काही मी राहणार नाही. अरे काही दिवसापूर्वी तर काही मिनिटापूर्वी तर तू म्हणली मुलगा तुला प्राणप्रिय, पण तिनं सांगितलं मुलगा प्राणप्रिय आहे, पण जर तो चांगला असेल तर, तो जर सतत आचरणी नसेल तर असा मुलगा मला प्रिय नाही, मी त्याचा त्याग करेल. म्हणजे मुलापेक्षाही जास्त प्रिय मला माझं शरीर आहे. का? कारण शरीराला त्यानं माझ्या इजा केली आहे, म्हणून माझं त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम माझ्या शरीरावर आहे. पुढे जाऊन त्यांनी सांगितलं शरीरातल्या कुठल्या अवयवावरती प्रेम आहे? आणि सगळ्या शरीरावरती आहे, सगळ्या शरीरावरती प्रेम आहे, पायावर आहे आणि होय. पण त्यांनी विचारलं जर समजा एका कदाचित चालत असताना तुला ठेस लागली आणि लागलेली जखम बरी झाली नाही आणि वैद्याने जर तुला सांगितलं की पाय तोडावा लागेल नाही तर तुम्हाला प्राण गमवावे लागतील, मग अशा वेळेला तू तो पाय तोडायला होकार देशील तर काही झालं तरी चालेल मी माझा पाय तोडू देणार नाही असं म्हणशील? तिनं सांगितलं असं कसं म्हणेन मी, पाय तोडावा लागला तरी चालेल पण मी जगले पाहिजे, कारण शरीरापेक्षाही माझं प्रेम कशावर जास्त आहे? माझ्या प्राणावर जास्त आहे, माझा जीव महत्वाचा आहे. त्या प्राण चालण्यासाठी माझा पाय तुटला तरी चालेल, दोन्ही पाय तुटले तरी चालतील, दोन्ही हात तुटले तरी चालतील, पण श्वासोच्छवास चालू राहिला पाहिजे, कारण शरीरापेक्षाही जास्त प्रेम माझं माझ्या प्राणावरती आहे. बघा ना प्रेम कसं कसं बदलत चाललंय. पहिलं प्रेम पकवानावर होतं, नंतर ते मुलावर आलं, नंतर ते शरीरावर आलं आणि आता शरीरावरचं प्राणापर्यंत आलेलं आहे. माझं प्रेम माझ्या प्राणावरती आहे. त्यांनी विचारलं जर समजा आयुष्यामध्ये भगवंतांनी संकटा व्यतिरिक्त तुला काही दिलंच नाही, बाहेर आलीस पण समाजानं जर तुला वाळीत टाकलं, जर तुला अन्न पाणीच त्यागावं लागलं, जर समाज तुझी निंदाच करायला लागला, परमकोटीचा प्राण जर तुला समाजानं दिला तर तू काय करशील? तिनं सांगितलं मी प्राण त्याग करेन, मी ते दुःख सहन करू शकणार नाही, मी आत्महत्या करेन. त्यांनी सांगितलं बाळा आत्महत्या होत नाही, होते ती प्राणांची हत्या होते. प्राण सुद्धा तू त्यागायला तयार झाली का? कारण हे दुःख आत्मतत्वाला तुझ्या सहन झालं नाही, म्हणून प्राणांपेक्षाही प्रिय तुला कोण आहे? तुझं आत्मतत्व आहे. आणि त्याच आत्मतत्वावरती आपण सगळे प्रेम करत असतो. मैत्रीला काही क्षण बाजूला ठेवा आणि मैत्रीच्या जागी स्वतःला आणा. सगळ्यात जास्त प्रेम जर आपण कोणावरती करत असू ना तर ते स्वतःच्या आत्मतत्वावरती करत असतो आणि त्या आत्मतत्वाला सुख लागावं, समाधान लागावं म्हणून आपली धावपळ आहे. पण त्या आत्मतत्वाला सुख संसार करून लागणार नाही, तर त्या आत्मतत्वाला सुख थोडंसं ध्यान करून लागणार आहे, थोडंसं नामस्मरण करून लागणार आहे, थोडंसं चिंतन करून लागणार आहे, थोडंसं अंतर्मुख होऊन लागणार आहे. हे आपण विसरून चाललोय म्हणून आपण सुखी नाही. आणि ज्या वेळेला तुम्हाला भेटत मला हे कळलं की हा देह नाशवान आहे, हा नाचणार आहे, हे संपणार आहे आणि या शरीरामध्ये एकच तत्व असं आहे की जे नाचणार नाही आणि ते तत्व म्हणजे माझं आत्मतत्व आहे आणि ते आत्मतत्व म्हणजे शिवतत्व आहे. अहम ब्रह्मास्मी हे ज्या दिवशी मला कळालं त्या दिवशी शरीरावरचं प्रेम संपलं. जर शरीर मला सोडणारच आहे, शरीर जर जाणारच आहे, शरीर जर माझं नाहीये तर मी दुसऱ्याच्या वस्तूवरती फार इन्व्हेस्ट का करावी? लग्नासाठी कार्यालय आपल्याला उपलब्ध करून दिलंय, पण ते कार्यालय एक दिवसासाठी सजवण्यापुरतं ठीक आहे, पण लाईफ टाईम त्याची डागडुजी करणं हे एक दिवस भाड्यानं घेतलेल्या कार्यालय मालकानं करावं का? आवाज नीट येतोय ना माझं? कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणते ते? नक्की कळतंय ना? काही जणांना कळतंय, काही जण म्हणतात काय माहिती याचा आवाज इतका आहे की तुझं काही कळूनच गेलंय, असं काही नाही ना? व्यवस्थित थोडंसं बारकाई नाही काय? मंगल कार्यालयात आपल्या मुलाचं लग्न आहे म्हणून एक दिवसासाठी सेट लावण्यापर्यंत ठीक आहे, पण त्या कार्यालयाचं छत गळतंय म्हणून एखादा जर म्हणला की माझ्या मुलाचं लग्न या कार्यालयात पार पडलेलं आहे तर मी नवीन स्लॅबच टाकतो, जमेल का? का? कारण एक दिवसापुरताच फक्त विषय आहे, एक दिवसापुरतं वापरायचंय, मग ते ज्याचं आहे तो बघेल, मला बघण्याचं काही कारण नाही. तसंच हे कार्यालय आपलं मग हे कोणाचं आहे? देवाने काळाचे धन कोणेगा
कशासाठी
आयुष्य क्वालिटी जगलं ना तर त्या जगण्याला किंमत येत असते. त्याच्यामुळे चांगलं आयुष्य जगलं पाहिजे. पण संतांना कळलं की कसंही जगलं तरी हे नाशणारच आहे, म्हणून त्यांची या देहाबद्दलची अपेक्षा सुटली, या देहावरचं प्रेम संपलं आणि म्हणून मरणाही आधी राहिलो मरोनी मग गेले कोणी होते तैसे. आता तुम्ही पहा मुझे नवरून नका वेसू बोलवाय विड, आणि म्हणून गेले आशा पाशनी वारुणी का, कारण भक्त ऐसे जाणा जे देही उदास. आता देहाबद्दलची आसक्ती संपली, आता आयुष्यामध्ये मेलो तरी चालेल पण काळ येईना तर तोपर्यंत करायचं काय, प्रत्येक विषयामध्ये भगवंत शोधायचा आणि त्या विषयाला भगवंतामध्ये कन्वर्ट करून परमार्थ करायचा. विषयी विरक्त जया नाही आपवर सर्वदा संतुष्ट स्वये व्यापक निर्धार, अशी त्यांची अवस्था. विषयात दिसतायत पण विषयातली विरक्तता मात्र अंतःकरणात निर्माण झालेली आहे. सगळेच विषय भोगताना दिसतात. 5 विषय आहेत. कोणकोणते माहिती आहे? पंचविषय, ज्याच्यात आपणही अडकलेलो आहे. बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पहिला आहे बोल. बोलण्यात माणूस अडकतो. चांगला वक्ता असला की आपल्याला आवडतं. कीर्तन हे कीर्तन आहे. स्थानिकांनी केलं तरी कीर्तन आणि बाहेरच्यांनी येऊन केलं तरी कीर्तन. गादीवर उभा राहिल्यानंतर माणूस स्थानिक आणि बाहेरचा होत नाही. गादीवर तो चढला ना की त्या गादीचीच किमया अशी असते की ब्रह्मरूप काय होत असे कीर्तनी, पण तरी तुम्ही सुद्धा गादीवरती उभा राहिलाय कोण याचा विचार करता की नाही? कीर्तनकार कोण याच्यावरती जायचं की नाही ठरवता की नाही? पत्रिका बघा कुठल्या दिवशी मोजकीच असे असतात की कुणाचं का असे ना आम्हाला भजन ऐकायचंय, आम्हाला चिंतन करायचंय म्हणून येतात. पण मोजकी अशी असतात की पत्रिका बघून येतात, कोणाचं कीर्तन बघून येतात. आणि जे पत्रिका बघून येतात ते सुद्धा विषयात अडकलेले आहेत. बोलणं, बोल या विषयात अडकणं याला म्हणतात. आता बोलामध्ये साधूही अडकलेले पण त्यांचा बोल एकच, त्यांचं बोलणं एकच, बोलण्याचे नाही
नाही आणि वजन चांगलंच यावं हे नियम, हा नियम नाही, ही अट नाही. मग वेडा वाकुडा गाईन परी तू जाणारची म्हणविन, याला म्हणतात बोलणं हा विषय. एक वाक्य सांगते नीट ऐका, म्हणजे मला काय सांगायचं ते तुम्हाला कळेल. ज्या वेळेला विषय संसाराकडे वळतो, ज्या वेळेला हे विपंच विषय संसाराकडे वळतात त्यावेळेला त्याला आसक्ती म्हणतात, आणि हे पंच विषय ज्या वेळेला परमात्म्याकडे वळतात त्यावेळेला त्याला भक्ती म्हणतात. कळलं? 5 विषय संसाराकडे वळाले की त्याची आसक्ती असते, आणि ज्या वेळेला पंचविषय भगवंताकडे वळतात त्यावेळेला त्याची भक्ती होते. आपले विषय संसाराकडे आहेत म्हणून आपण आसक्त आहोत, आणि संतांची मात्र परमात्म्याकडे आहेत ते विषय म्हणून त्यांना भक्त असं म्हणलं जातं. हा त्यांच्या आपल्याला फरक आहे. आणि म्हणून ते भक्त का? कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. बोलणं भगवंत व्यतिरिक्त काही बोलायचं नाही, बोललो तर भगवंत, नाही तर संत. दोघांव्यतिरिक्त आपणही बोलताना काही बोलू नये. खरं सांगू का, सगळ्यात जास्त पाप जर जगात आता सध्या कोणामुळे होत असेल ना तर हिच्यामुळे होतं. हिच्यामुळे म्हणजे माझ्यामुळे नाही, तुमच्या पण तोंडात आहे की जीभ जीभ. एक वाकडं बोलली ना, एक वाकडं अख्ख्या आयुष्याचं वाटोळं करण्याची क्षमता त्याच्यात असते. म्हणून बोलताना माणसानं खूप विचार करून बोलावं. एक वाक्य चुकलं म्हणून महाभारत झाला, एक वाक्य चुकलं. द्रौपदी महालात बसलेली आहे आणि दुर्योधन तो महाल बघायला आला वास्तुशांतीच्या दिवशी. तिथं अरेंजमेंट अशी होती, जिथं पाणी असायचं तिथं जमीन दिसायची, जिथं जमीन असायची तिथं पाणी दिसायचं. तो भ्रमच निर्माण केला होता त्या महालात. द्रौपदी जिथं बसली होती त्या महालाच्या त्या कक्षामध्ये दुर्योधन आला आणि त्याला वाटलं इथं पाणीचं की काय, म्हणून त्यानं धोतराचा सोगा असा वर उचलून घेतला, पाण्यात धोतर भिजू नये म्हणून. पण तिथं पाणी नव्हतं, तिथं मातीच होती. आणि ज्या वेळेला त्याला कळलं ही माती नाही, तो म्हणाले ते दिसतंय पाणी पण आहे माती. असं म्हणल्यावर द्रौपदीचं एकच वाक्य आहे. वाक्य काय? आंधळ्याची पोरं आंधळी. काय म्हणली? आंधळ्याची पोरं आंधळी. याला तेवढ्याचाच राग आला आणि म्हणून तिला भर सभेमध्ये चिरहरण करण्यासाठी बोलवण्यात आलं. तिने माझा अपमान केला, मला हसली ना, याचा बदला घेईन. आणि म्हणून द्रौपदीला भर सभेमध्ये विभक्त करण्यासाठी आणली. आणि तिथून पुढे काय झालं हे मी सांगायची गरज नाही. 2-4 वर्ष वाचलं तरी तुमचं होऊन जाईल महाभारत. खरं तर चांगल्या माणसानं वाचूच नाही महाभारत, संसारिकानं कधीच वाचायचं नाही. महाभारत जो ज्ञानाच्या चरम सीमेला गेलाय ना त्यानं वाचायचं, त्यालाच महाभारत कळतं. नाही तर महाभारत वाचून बिघडणारे बरेच आहे. एक वाक्य चुकलं तर द्रौपदीला एवढं सहन करावं लागलं. ती द्रौपदी होती, भीष्माचार्यांच्या कुळाची कुलवधू आहे, 5 पांडवांची पत्नी आहे आणि द्रुपद राजाची कन्या आहे. एवढ्या मोठ्या घराण्यातली असताना सुद्धा एक वाक्य चुकलं तरी तिला भोगावं लागलं. आणि या सगळ्यापेक्षा महत्वाचं कृष्णाची ती सखी आहे, पण तरी बोललेलं तिला भोगलं, तिला भोगावं लागलं. मग जर ती एवढ्या मोठ्या घरातली असताना तिला भोगावं लागलं, आपली काय अवस्था? भोगावंच लागणार. त्याच्यामुळे बोलताना विचार करायचा. आणि बोलण्यामुळे काय होतं, लोकांनी करून पाप वाढवायची आणि आपण बोलून पाप वाढवायची. मी ऐकलेला दृष्टांत आहे, खरा की खोटा मला माहित नाही, 2 सेकंदात सांगते. एक साधू महात्मा विक्षिप्त काम करणाऱ्या एका स्त्रीच्या घरी जेवायला गेला. साधू महात्म्याला कोणी का असेना, स्त्री कशी का असेना, ती व्यभिचारी असो अव्यभिचारी असो, ती महात्मा म्हणून मला बोलवते ना तर जाणं माझं कर्तव्य आहे. माझ्या पदस्पर्शानं तिची बुद्धी पालटेल आणि ती परमात्म्याला लागेल. महात्मा जेवायला गेले, तिने आवडीनं साधू येणार म्हणून स्वयंपाक बनवलेला, पण स्वयंपाक बनवत असताना खीर जरा लवकर शिजावी म्हणून तिनं बाहेर एक चूल मांडली आणि भल्या मोठ्या हंड्यामध्ये, माझ्या मैत्रिणींना पण ती चालता येईल म्हणून भल्या मोठ्या हंड्यामध्ये ती रट 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 शिजोस्तोपर्यंत ठेवली. पण ती घरात न शिजवता बाहेरच्या चुलीवर ठेवली. आतमध्ये वरण शिजत होतं म्हणून तिनं खीर बाहेर ठेवली. आणि नेमका त्याच वेळेला त्या हंड्यावरनं एका कावळ्यानं साप जो होता ना तो साप तोंडात धरला होता, गरुडानं साप तोंडात धरला होता आणि तो उडत चालला होता. नेमका हंड्याच्या वरती आल्यानंतर त्याला धूर लागला, त्याच्या नाकातोंडात धूर गेला, तो गांगरला आणि त्याच्या पायाची पकड ढिल्ली झाली. ढिल्ली झाल्याबरोबर तो जिवंत साप त्या खीरीच्या हंड्यात पडला. तो प्रचंड विषारी साप त्याच्यात पडल्यानंतर अख्खी खीर विषारी झाली. तिला आतमध्ये साप पडलेला माहिती नाही, साप मेला, विषारी खीर झाली तिला माहित नाही. तिला साधूला वाढायची म्हणून डबल टिबल वेळेला ती वाढली आणि साधूला आवडत होती म्हणून त्यानं दाबून खाल्ली. खाल्ल्याबरोबर तो मेला. मेल्यानंतर तिला वाईट वाटलं की माझ्यामुळे मेला. अख्ख्या गावानं तिला दगड मारून ठेचून मारली. 2 जणही मृत झाले. दोघंही वर
नाही. पण चित्रगुप्त विचारतो यमधर्माला, हे पाप कुणाच्या डोक्यावर द्यायचं? त्यांनी सांगितलं 1 मिनिट थांब, मी जरा गावात फेरफटका मारून येतो, कुणाच्या डोक्यावर टाकायचं ते तुला सांगतो. गावात गेल्यानंतर भर चौकामध्ये पार असायचे पोळी. पारावरती काही जण बसलेले होते आणि त्यांची चर्चा चालू होती. तुला कळलं का? त्या गल्लीतल्या एका बाईनं साधूला जेवायला बोलवलं. साधूनं तर यासरीच्या घरी जायचंच कशाला? तर गेला ते गेला, 2 तास थांबला. 2 तास थांबून काय केलं काय माहिती. तिथं गेला, जेवलं. जेवल्याबरोबर तिनं काही त्यांच्या दोघात भांडणं झाली असतील. साधूला जाऊ दे ना, साधू काही थांबे ना. त्याच्यामुळं मग तिनं साधूला विष घालून मारलं. असं कोण म्हणलं? पारावरचा माणूस म्हणला. हे यमधर्मानं ऐकलं, टाळी वाजवली. वर पटकन तडक चित्रगुप्ताकडे गेले आणि सांगितलं, पारावर बसलेल्या त्या माणसाच्या डोक्यावरती ते पाप टाक. म्हणे असं का? म्हणे तो जे बोलला ते सत्य घडलेलं नाही, पण सत्य माहिती नसताना सुद्धा एखाद्याला चुकीचं तो बोलला, म्हणून हे झालेलं सगळं कृत्य त्याचं पाप त्याच्या डोक्यावरती टाका. तोच या सगळ्या पापाला कारणीभूत आहे असं तुम्ही लिहून टाका. करणी एकानं केली, पण फक्त यानं मुखानं माहिती नसताना चुकीचं बोलला म्हणून अख्ख्या पापाचा तो धनी झाला. लोकांनी पाप केलं पण ते त्यांच्या माथी पडलं नाही, पण बोलणाऱ्याच्या मात्र माथी ते पाप पडलं. आणि अशीच अवस्था जवळपास आपल्या सगळ्यांचीच आहे. काय घटना आहे ते माहिती नाही, पण घटना घडली नुसती कळावी. त्याला तिखट, मीठ, पेरी पेरी मसाला, अजून त्याला छान असं सजवून लोकांसमोर आपण ते मांडतो आणि त्याचं आपल्या डोक्यावरती पाप होत असतं. म्हणून या वाणीला लगाम घाला. ज्याचं घडलं त्याला लकला, मला घेणं देणं नाही. या वाणीला सांगा, ए बाई करायचं तर भजन, दुसरं काही बोलायचं नाही. आणि भजन कोणाचं करायचं? एकदम संतांचं करा. संतांचं भजन करा. आणि जर संतांचं भजन तुम्हाला कोणत्या करावं हा प्रश्न असेल तर भगवंताचं करा. कोण्या भगवंताचं? स्पर्श जीवाचा व्हावा असं माणसाला वाटतं, पण त्या स्पर्शानं नरकाला जावं लागतं. हत्ती सुद्धा हत्तीला बघितलं की पळत जातो, पण त्याला नंतर कळतं की माहुतानं मला पकडण्यासाठी त्या भुशाची हत्तीने तयार केली होती आणि जिथं हत्ती उभा केली होती त्याच्या खाली हत्ती बसेल एवढा मोठा खड्डा होता. हत्ती तर मिळाली नाही, पण जीव मात्र गमवावा लागला. दात तोडून घ्यावे लागले, मस्तिष्क तोडून घ्यावं लागलं, हालहाल करून मरावं लागलं. हे स्पर्शासाठी आसक्त असणारा हत्ती तो सुद्धा जीवांशी जातो. बोलण्यामध्ये अडकणारे आपण जाणारच आहोत. कुणासारखे? हरणासारखे. हरणाला पकडायचं असेल तर वाद्य वाजवलं जातं. वाद्य ऐकून हरिण जवळ गेलं की पारधीदादा त्याला पाणी मारतात आणि मग तो जागेवर खलास होतो. इतका असतं की पाय घासत असताना सुद्धा त्या पारद्याला सांगत असतो, अब क्या देखत पाय रे पुराल गालिया जबलक सास शरीर में तबलक बलसे बजा. मेल्या नंतर सुद्धा त्या वाद्याबद्दलची आसक्ती आहे, पण बोलण्यात स्वरात अडकला
त्याच्यामुळे जीव गमवावा लागला. हत्ती स्पर्शात अडकला म्हणून जीव द्यावा लागला. तिसरा आहे रूप. रूपामध्ये नारदजी अडकले, इंद्र अडकला, चंद्र अडकला. परिणामी काय? इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद सुटला झाला वज्र. हे सगळे अनर्थ घडले कशामुळं? रूप या तत्वात अडकल्यामुळं. म्हणून अडकू नका. म्हणून माझं मुलांना सांगाय, मुलगी बघायला गेल्यानंतर मुलगी दिसते कशी याच्यावरती फोकस करू नका. मुलीमध्ये गुण काय हे बघत चला. आणि मला कल्पना आहे तुम्ही तेच बघत असाल. ती किती का अवघडी असं ना पण दिसायला देखणी पाहिजे. आणि माझं असं मत आहे, जास्त दिसायला देखणी मुलगी असेल की तिच्यात अवगुण पण तेवढे, मी नाही बोलत देखण्या मागं लागतील. रूप या तत्वात अडकलं ना तरी सुद्धा तुमचं पतन होणार. नारद महर्षींसारखे अखंड भजन करणारे लक्ष्मी रूपाच्या पाठीमागे लागले आणि माकडाचं स्वरूप त्यांना मिळवून घ्यावं लागलं काही काळापुरतं. त्याच्यामुळे रूप या तत्वात अडकू नका. चौथं तत्व सांगितलेलं आहे ते म्हणजे रसाचं तत्व. खाण्यात माणसं अडकतात. म्हातारी झाली तरी माळा घातली नाही काही माणसांनी अजून. वय झाल्यानंतर तरी किमान माळा घालाव्या. किमान दात पडले, खाडं चावत नाही म्हणून तरी. आमच्या इथे एक बाबा, एक बाबाने म्हणलं, बाबा दात राहिले नाही, 32ला एक राहिला नाही, काय तुम्ही खाता मांसाहार? ते म्हणले कडक नाही खात, आता मऊ मऊ मऊ. इतकी असं ते योग्य नाही. नियंत्रण असलं पाहिजे आपल्या जिभेवरती. आणि तुकोबाराय म्हणतात, जिव्हाला चावली भोजना, दुग्ध घृत शर्करा पकवांना, निंदिले उपांना तेने पावलो मुखबंधना, मुका झालो वाचा गेली. भविष्यात असं व्हायला नको, मुके पण यायला नको. म्हणून आपल्या वाडीवरती बंधन असलं पाहिजे. आपल्या वाडीला काय खावं काय नाही. आणि चौकटपर्यंत शेंड्यापर्यंतच. शेंड्याच्या आत गेलं की सगळी मातीच आहे, सगळी घाणच आहे. फक्त जिभेच्या शेंड्यावर आहे तोपर्यंत रस आहे. रसामध्ये अडकतो मासा. माशाला पकडायचं असेल की छोट्या छोट्या शंखदुखीच्या गोळ्या खाली टाकल्या जातात त्या गळाला लावून. एकदा का त्या गोळ्यांना त्या बघितलं त्यांनी की त्या गोळ्यांच्या आतला गळ त्यांना दिसत नाही आणि गोळ्या खायला त्या मासे गेले की तो गळ गळ्यात घुसतो, गळा फुटून मरतो मासा. ते रसाविषयी आसक्ती माशांना ठेवली तर त्याला मरावं लागलं. आणि शेवटी एक गंध, कमळ फुलातल्या परागकणाचा गंध भुंग्याला आवडतो म्हणून रात्रभर बसून राहतो. भ्रमर भीती कोडे भलतैसे काष्ट कोरडे, पण कलिकी माझी सापडे कोवळी. मोठमोठ्या लाकडाला कोरणारा भुंगा, पण या गंधाच्या आसक्तीमुळे रात्रभर पाकळी न कुरतडता आतच बसून राहतो. आणि पहाटेच्या वेळेला येऊन हत्तीचा कळप ते कमळाचं फुल उपटतो, आपल्या पायाखाली चिरडून टाकतो. कमळ फुलाबरोबर त्यामधील असणारा भुंगाही मरण पावला. का? कारण गंधाविषयी असणारी आसक्ती. आता एक वाक्य माझं नीट आहे का? एकेका विषयामध्ये एक जीव अडकला तर त्यांचीही दुर्दशा झाली. या 5 विषयांमध्ये अडकणारा माणूस आहे, आपली अवस्था काय भगवंत करेल याचा विचार करा. आणि ती दुरावस्था होऊ नये म्हणून हे विषय आपल्या आयुष्यात निघणार नाही. फक्त विषय संसाराकडे न जाता देवाकडे वळवा. वाणीला सांगा, बोलात अडकायचंय तर भगवंताच्या भजनात अडक. जर तुला स्पर्शात अडकायचंय तर कृष्णाची पूजा करत असताना त्याचा स्पर्श कधीतरी सजीव असल्यासारखा वाटतो, त्या स्पर्शामध्ये अडक. रूपातच अडकायचंय तर देवाच्या रूपात अडक. देव दिसायला सुंदर आहे की रूपाचा देव सुंदर आहे, त्याच्या रूपाला भुला. आणि त्याला एकदा का तुम्ही भुलले की ती भक्तीच होणार आहे. गोपिका भुलल्या तर त्यांची भक्तीच म्हणतो ना आपण, त्याला कुठं आसक्ती म्हणतो. रूपात अडकावं पण ते भगवंताच्या अडकावं, रसात अडकावं पण तो रस कोणता असावा? जिभे गोड तिनं अक्षरांचा रस, या 3 अक्षरांच्या नामात विठ्ठल याच्यामध्ये अडका तरी सुद्धा ती भक्ती होऊन जाईल. आणि शेवटचा आहे गंध. गंधही भगवंताला फुल अर्पण केल्यानंतर जे निर्माल्य येतं ना, त्या निर्माल्याचा वास आपण वाहिलेल्या फुलांपेक्षा काहीतरी अजून वेगळा येतो, अजून सुंदर येतो. आणि हा गंध जर आपण घेतला, आणि अजून एक सांगते, जे नामधारक आहे त्यांना कदाचित या गोष्टीचा अनुभव असेल. ज्याचं नाम जपणं अधिक झालं ना, ज्याचं नाम जपणं अधिक झालं त्याला 2 फुलांचे वास अखंड येतात. जो सर्वसाधारण साधक आहे त्या सर्वसाधारण साधकाला गुलछडीच्या फुलाचा वास येतो. आणि जो साधक पराकोटीची भक्ती करायला लागला, अखंड त्याच्या श्वासामध्ये जर नामचिंतन असेल तर त्याला मोगऱ्याचा वास येतो. आणि हा वास ज्ञानोबरायांना आला म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, मोगरा फुलला फुले वेचिताची बहरूकळी असे आला. आणि ही प्रगती आपली झाली की मग त्या गंधामध्ये जरी अडकला तरी सुद्धा तो भगवत स्वरूप
स्वरूप आहे, ती भक्ती होणार आहे. आणि अशी भक्ती झाली संतांची, म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि मग काय, त्यांना आता कोणीच आवडेना, नावडे जन धन माता पिता. एकदा जो भगवंताच्या प्रेमात पडलाय त्याला बाकी काहीही आवडत नाही. एकदा त्याला ज्यानं बघितलाय ना तो खरंच त्याच्यावरती प्रेम करायला लागतो. आपण 5 मिनिटात वाढवू का? मग ठीक आहे, तुम्ही म्हणलं मग ठीक आहे. कंटाळा नाही आला तुम्हाला? एक 5च मिनिटं घेते आणि संपवते माझी सेवा. बिदरच्या बादशाकडं दामाजी शेठ कामाला होते. दामाजी शेठांनी दुष्काळामध्ये अख्खं गोदाम लुटलं. गोदाम लुटलेलं बादशाला कळलं. बादशानं अटक केलं, आत नेलं. दामाजी शेठांचं काम होतं रोज नैवेद्याचं ताट घ्यायचं, देवाला जेव घालायचं. जेव घालणारच गेला, हा उपाशी मरायला लागला. कोण बोलत चला, म्हणजे तुम्ही जागेत असं कळतं मला. नाही तर भुका लागल्यावर झोपा जास्त लागतात, त्याच्यामुळे बोलत चला. उपाशी कोण राहायला लागला? देव उपाशी राहायला लागला. मग त्यानं विचार केला किती दिवस उपास पकडायचा. श्रावणी म्हणलं तर एवढी असते का? 4 दिवस झालं ताट येईना, झालंय काय? मग कळलं बिदरच्या बादशाने अटक केली. मग थेट तर जाता येणार नाही, त्याला तर पांडुरंग म्हणून दर्शन देता येणार नाही. गुडघे एवढं पांढरं धोतर घातलं, बंडी घातली, त्याच्यावरती काळ्या रंगाचा कोट अडकवला, कंबर पंचानं बांधली, खांद्यावर काळ्या रंगाची कापडी घेतली, भल्या मोठ्या मिशा लावून घेतल्या, त्या पिळदार केल्या, मस्तपैकी असा पटका बांधला, घुंगराची काठी घेतली आणि खिशाला सुवर्ण मुद्रांची पुरचुंडी खोचली आणि दरवाजामध्ये बिदरच्या बादशाच्या गेला. सेवकांनी अडवायचं होतं, पण जसं त्याचं रूप बघितलं, अडवलेले बाण त्यांनी उभे केले आणि 2 सेवक एकमेकांमध्ये चर्चा करतायत. अरे कोण हा माणूस आलाय? काय दिसायला सुंदर आहे, काय त्याचं भ्रुकुट आहे, काय त्याच्या भुवया आहे, काय त्याची नजर आहे, काय त्याचे गाल आहे, काय त्याच्या नाकाचा दांडा आहे, काय त्याची गर्दन आहे, काय त्याचं सुंदर दिसणं आहे, त्याच्या मांड्या कशा, त्याच्या पिंढऱ्या कशा, त्याच्या पोटऱ्या कशा, अरे बघ ना कसा एकदम फिट आहे. असा माणूस, इतका अलौकिक तेजाचा माणूस मी कधी बघितलाच नाही. आणि असं मनोस्तोर देव निम्मा आतमध्ये गेला. पण यांच्या चर्चा चालू, तेवढ्यात एक जण म्हणला, अरे उसको रोकना था ना. अब जाने दो, वो चला गया. अगर उसके पीछे जाएंगे तो बादशाह हमें ही निष्कासित कर देगा. तुमने रोका क्यों नहीं? जाने दो, अच्छे घर का लगता है, थोड़ी ना कुछ करेगा, अच्छा बंदा है, कुछ नहीं करेगा, खड़े रहो. चर्चा त्यांच्या तशा चालू. देव आत गेला. देवानं जसा सभागृहात प्रवेश केला, बिदरचा बादशाह 15 पायऱ्या चढून वरती सिंहासनावर बसलेला होता. पण लांबच त्याच्या चेहऱ्याकडे त्या बिदरच्या बादशाची नजर पडली आणि त्यालाही भोळ पडलं. कधीच कुणासमोर न झुकणारा, न वाकणारा, कुणासाठी उठून उभा न राहणारा बादशाह त्या रूपाला बघितल्यावर आपोआप उठून उभा राहिला आणि 15 पायऱ्या उतरून खाली विठ्ठलाच्या समोर, त्या विठोबाच्या समोर आला आणि विचारलं, कैसे आना हुआ? असं बोलतोय जसं काय हा रोजच भेटतोय. देव म्हणलं, येड बिड झालं काय? अरे बादशाह जी, आप क्यों उतर कर नीचे आ गए? आपको ऊपर ही बैठना चाहिए था. मग म्हणतो, अरे मी नीचे कब आया, नीचे कैसे आया? इसको देखकर आया. पुन्हा मागं सरकला आणि रहने दो, बोलो तुम क्यों आए हो? त्यांनी सांगितलं, मेरे मालिक को आपने गिरफ्तार किया हुआ है. हिंदी कळते ना माझी फार चांगली नाही आणि तुमची पण नाही मला माहिती आहे. महाराष्ट्रातली हिंदी म्हणजे मैं भागते गया और दक्कन पडया, पाणी में गिरया और जाम पोहया, ती अशीच असते. त्याच्यामुळं क्यों आए? मेरे मालिक को आपने गिरफ्तार किया हुआ है सरकार, बस उन्हें रिहा कर दीजिएगा. कौन है तेरा मालिक? दामाजी सेठ मेरा मालिक है. तू दामाजी के लिए काम करता है? दामाजी ने कभी बताया नहीं कि उसके पास भी कोई दास है? कैसे बताएंगे? वो बड़ी हस्ती है. हमारे जैसे छोटे आदमियों का जिक्र आपके पास क्यों करेंगे? बस एक काम कर दीजिएगा, उनको छोड़ दीजिएगा. अरे 4 दिन से वो गिरफ्तार है, तो फिर 4 दिन पहले ही क्यों नहीं आए? इतनी देर क्यों लगा दी? सांगितलं, उन्होंने मुझे भेजा था कुछ काम के लिए. काम पूरा हुआ, घर पर आया और घर आते ही पता चला कि वो अपने गिरफ्त में है. तो जैसे ही पता चला, खाना भी नहीं खाया मैंने, मैं तुरंत इधर आ गया. कुछ भी कीजिए, मेरे मालिक को रिहा कर दीजिए. मग त्यानं सांगितलं, अरे बाबा कर्ज झालंय त्याच्यावर, आता गोदाम लुटलंय तुझ्या मालकानं, भरपाई कोण देणार? मग विठोबानं सांगितलं, मेरे कपड़ों को देखकर मैं कैसा हूँ, कितना श्रीमंत हूँ, अंदाजा मत लगाइएगा, मेरे पास बहुत पैसा है.
अरे बाबा त्यांना माझं जेवढं लुटलंय तेवढं आहे का? अरे त्याच्यापेक्षा जास्त आहे. किती लुटलंय? हिशोब दाखवलं लगेच खजिनदारानं. त्याने सांगितलं एवढंच ना, देतो. भगवंतानं खिशाला खोचलेली जी सुवर्ण मुद्राची पुरचुंडी होती ती काढली आणि पलटी केली. पुरचुंडी एवढी पण खाली ओतल्याबरोबर रास लागली. पुरचुंडी एवढी पण ओतल्यावर रास लागली आणि तरी झटकतोच आहे, तरी खाली पडतच आहे. त्याला काय माहिती आतमध्ये त्यानं लक्ष्मीच बांधून आणली. ते टाकतोय सुवर्ण मुद्रा थांबेना. माग सरकला बादशाह आणि म्हणतो आपल्या प्रधानाला, मुझे तो ये काला लग रहा है. त्यानं सांगितलं काला ही तो है, इसका कलर काला ही है. अरे नहीं, ये काली जादू करने वाला लग रहा है. क्यों ऐसे क्यों लग रहा है? अरे मैं किसी के सामने झुकता नहीं. इसको देखा मैंने और मुझे इससे मोहब्बत हो गई. मैं नीचे उतर कर आया और इसने छोटा सा बटवा निकाला, लेकिन रास लग गई है सुवर्ण मुद्राओं की. ये काली जादू तो नहीं कर रहा होगा. प्रधान येड झालं तेही बघत राहिलं. तो मुझे नहीं लगता है, मुझे तो ये भगवान लगता है. चुप बैठो. अरे बस करो, हो गया. जेवढं द्यायचं होतं त्याच्यापेक्षा अधिक पटीनं तू दिलेलं आहे, थांबव. असं म्हणल्याबरोबर मग लक्ष्मीला सांगितलं तो बस बाई. आता पुन्हा हिंदी कमरेला खोचली आणि सांगितलं तुझं जेवढं तेवढं काढून घे, माझा मालिक लगेच मोकळा कर. त्यांनी त्यांना पाहिजे तेवढं घेतलं. बाकीच्या सगळ्या सुवर्ण मुद्रा देवाला आपल्या पुरचुंडीत टाकल्या आणि सांगितलं आता पत्र द्या. ते पत्र द्या की त्या पत्रानं माझा मालक सुटेल. पत्र लिहिलं, त्याच्यावर शिक्का राजाचा झाला आणि भगवंतानं न देता ते पत्र दामाजी शेटांच्या गाठ्यामध्ये जाऊन पडलं आणि ते पत्र वाचून दामाजी शेटांना आनंद झाला. पण हे सगळं कार्य कुणी केलं हे काही दामाजी शेटांना माहिती नाही. ते अनभिज्ञ. भगवंताची कृपा आणि राजाला माझ्या दयादी एवढ्या वर्षाच्या सेवेचं फळ म्हणून त्यानं मला सोडले असं दामाजी शेटांना वाटलं. पण जसा देव तिथं निघून गेला तसा बिदरच्या बादशाला काही करमेना, तो बेचैन झाला. त्याचा जीव तळमळायला लागला. तळमळी चित्त घातले खापरी फुटत असे परी लाहीची या. त्याला रात्रीची झोप लागेना, त्याला अन्न गोड लागेना, पाणी गोड लागेना. तो सारखा प्रधानाला म्हणायचा मुझे एक बार बस विठोबा चाहिए. 2 दिवस तो विठोबा म्हणत होता. तिसऱ्या दिवशी बायको पळत आली त्याची. कुछ भी कीजिए लेकिन हमारी लड़की बचाइए. अरे क्या हुआ उसको? अरे वो कुछ खा नहीं रही है. अरे लेकिन क्यों खा नहीं रही है? आप ही देखिए चलिए. असं म्हणून तिकडे गेला, तिला विचारलं क्या हुआ, क्यों खा नहीं रही हो? त्यावेळेला तिनं सांगितलं मुझे प्यार हो गया. किससे? उससे. अरे उससे लेकिन किससे? वही काली कमली वाला. काला काला जो दिखता था ना, उससे प्यार हो गया. कुछ भी करो लेकिन मुझे दूल्हा वही चाहिए. शादी करूंगी तो हे आपले डायलॉग पाठ आहेत. करीन तो त्याच्याशीच, नाहीतर नाहीच करणार. तिला सांगितलं करीन तर त्याच्याशीच लग्न करीन. अबूजा त्याला माझ्यासाठी घेऊन या. मग काय बापही वेडा मुलगी वेडी म्हणल्यावर अख्खं घर दामाजी शेटांच्या घरी. आणि दामाजी शेटांना सांगितलं दामाजी तुझा तो विठोबा नावाचा नोकर आहे ना त्याला बाहेर आण. दामाजी म्हणला इथं माझ्या खाण्याचे वांदे नोकर कुठून ठेवता? नोकर नाही माझ्याकडे कामाला. खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे तो इथे ते. बोलव त्याला. मग त्यांनी सांगितलं जर तुम्हाला फारच आवडला होता तर बघितला त्या दिवशीच ठेवून घ्यायचा ना. त्या बादशाहनं सांगितलं अरे म्हणलं होतं त्याला त्या दामाजीकडे काम करण्यापेक्षा माझ्याकडे काम कर. पण तो म्हणला तू पगार जास्त देतोय. दामाजी शेटांनी विचारलं मी पगार देतोय आणि जास्त देतोय तुमच्यापेक्षा जास्त. किती पगार देतोय? त्याला मी म्हणलं ए बाबा मी तुला दामाजी देतो त्याच्यापेक्षा जास्त देईन. काय देतो दामाजी तुला? तर त्यानं सांगितलं की दामाजी शेठ मला 1 लक्ष देतात. काय देतात? 1 लक्ष. मी त्याला म्हणलं तुला 2 लक्ष देतो. तो तुमचा माल तो नोकर कसा म्हणतो तू 2 लक्ष देतो म्हणूनच नको. मला 1 लक्षवालेच आवडतात. 1 लक्ष. ज्याचं लक्ष फक्त माझ्याकडे तोच मला आवडतो. ज्याचं दोन्हीकडे लक्ष आहे तो आवडत नाही. तो 2 लक्ष म्हणलं मी त्याला, पण तो नाही म्हणला. तो विठोबा आहे. दामाजी शेठ तडक उभे राहिले. नाव काय सांगितलं? विठोबा. दिसत कसा होता? बिदरच्या बादशाहनं सांगितलं त्याच्यासारखा पुरुष मी माझ्या आयुष्यात कधी बघितला आहे. दिसायला सुंदर, काळा भोर रंग, काळी भोर केस, पण डोळ्यात चमक मात्र काही आवडच होती. सुंदर असा बांधला होता शरीराचा. मला तो विठोबा दाखव, माझ्या मुलीला त्याचं वेळ लागलंय आणि जर नाही दिलास तो विठोबा तर परत तुला अटक करीन. ज्या वेळेला हे दामाजी शेटाने ऐकलं त्यावेळेला घळ डोळ्यात अश्रू आले आणि त्यांच्या लक्षात आलं विठोबा सेवक माझ्या घरी कोणी नाही, पण ज्याची मी सेवा करतोय तो माझी सेवा करण्यासाठी आला की काय म्हणून पळत निघाले पांडुरंगाच्या
विठ्ठलाच्या मंदिराकडे. मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर मूर्तीकडे बोट केलं आणि सांगितलं ये था क्या वो. बादशाहने नीट बघितलं आणि सांगितलं अच्छा है लेकिन ये वो नहीं है. वो कोण होता. मग देवाला प्रार्थना करायला सांगितली. वो रूप दिखाने के लिए बोली है. आणि मग हात जोडून दामाजी शेठ अभंग निर्माण करतात. अभंग असा आहे निज रूप दामा हरि दर्शनास द्या निज रूप दाखवा. देवानं हळूच बोलवून विचारलं कोणतं पाहिजे तुम्हाला. मग सांगितलं हळूच पार्था सदा विवेते प्रभु विश्वरूप नामा. त्या पार्थाला दाखवलं होतं ना ते दाखवा. मुरली मनोहराया मामाच गीत पामा. पार्थाला दाखवलं होतं ते दाखवा. कृष्ण रूपात आले. कृष्ण रूप त्या बादशाहने बघितलं ये था क्या वो. अरे ये तो बहुत बड़ी है लेकिन ये वो नहीं था. मुझे विठोबा महान दिखाइए. मग सांगितलं हे पांडुरंगा हे पण नाही दुसरं दाखव. मग भगवंतानं रूप पालटवलं. बरं आता नटतो येण्याची नटावा खेळतो येण्याची अवगावा. याचे इथं कपडे बदलायला कोण माहीर आहे. आणि म्हणून आमचे संत म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे उसे बोलो विठोबा महार दिखाइए. मग शेवटची प्रार्थना केली भगवंताकडे दामाजी शेठांनी. परीक्षा पास दामाजी शेठाची. आता मात्र पुन्हा विठू महारूपात आले आणि विचारलं ये था क्या वो. अरे यही था. बादशाह आनंद विभोर होऊन नाचायला लागला आणि नाचता नाचता त्या पाठीमागच्या मुलीनं पाठीमागं थाप टाकली. अबूजान रुकिए पूछिए. अबूजान रुकिए पूछिए दामाद होगा क्या. मग विचारलं पूछो ना मेरा दामाद होकर रहेगा क्या. दामाजी शेठ म्हणले पहिलंच काय त्याच्या पाठीमागं लक्षण कमी आहे का. 16,108 आहे. 9वी कुठून नाही बाबा तोच होकार देईल मी नकार देतोय नाही जमायचं असं बघितलंय तेवढंच पास. पण त्या दामाजी शेठांना देव दिसला. एका रूपात नाही तर अनंत रूपात दिसला. का विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनगण माता पिता म्हणून त्यांना दिसला. मग बादशाला का दिसला. कारण संत साधूचा झाला. साधूच्या संगती संताचे संगती मनोमार्ग गती आकडा वाशीपती येणे पंथे. विदर्भचा बादशाह तिथून पुढे विठ्ठलाचा परमोपासक झाला. म्हणून सगळ्यात मोठं मंदिर आजही विदर्भला पांडुरंगाचं आहे आणि आज
आजही तिथे भला मोठा आषाढी कार्तिकीचा सोहळा होतो. हे सगळं जे घडतं ना, एकदा त्याला बघितलं की त्याचं वेळ लागतं, मग बाकीचं काही आवडत नाही. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. आणि मग जर अशा वेळेला पांडुरंगा व्यतिरिक्त जर कोणीच आयुष्यात राहिलं नाही, अडचण आली तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवलेली, मागे पुढे उभा आहे सांभाळून आज्ञा आधारणी माया. आणि जर तुम्ही सत्याच्या बाजूने असाल तर कशाला घाबरायचं काय कारण आहे. पण तुकाराम म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली भय नरका जाणे. आणि जर भय नसेल, सत्याचं काम करत असाल तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवलेली. पण कुणाच्या मागं पुढं विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता अशांच्या पाठीमागं. पण ते भक्त कसे ओळखावे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश इमारोनी. आणि ते भक्त कोण. ज्ञानेश्वर स्वामी अधिकचा वेळ मी घेतला. आणि आपण मला आल्याला एक वाक्य सांगितलं. बसले तुमचा पण आपण करत नाही. बसले लगेच. माझं घरचं कीर्तन आहे. बाहेरच्या कीर्तनाला मला 5 मिनिटं वाढलं तरी लोकांची चुळबुळ चालू होते. पण ही लोक माझी आहे, सत्ता माझा आहे, आयोजक माझे आहे. आणि हे माझं कीर्तन आहे, त्याच्यामुळे मी वाढवून लांबून कीर्तन करतो. आप्पाकडचं कीर्तन म्हणलं की इकडे येताना घरी सांगून यायचं बाई बाई जाते गम्मा आपण विषयाला करून देतो. माहेरचं कीर्तन आहे आणि माहेरी थोडंसं माणूस आसरून पसरून असतं. पण थोडासा 15 मिनिटाचा वेळ झाला, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. या ठिकाणी कीर्तनाच्या साथीला सर्व गुणीजन, ज्या आमच्या माता भगिनी आहेत, आमच्या छोट्या मुक्ताई आहेत, जनाबाई आहेत, मीराबाई आहेत, सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. या नवीन भविष्यात या भागातल्या विभागातल्या तयार होणाऱ्या कीर्तनकार आहेत त्यांचे ऋण व्यक्त करते. विणेकरांचं ऋण व्यक्त करते. विणा लई जड आहे, एवढ्या वेळ त्यांनी सांभाळा म्हणून तुमचे ऋण व्यक्त करते. आणि अत्यंत गोड गळ्याच्या या ज्या गाणं कोकिळ आहेत त्यांचं वय, त्यांच्या तब्येती बघून असं वाटतच नाही ते एवढ्या सुंदर गात असतील म्हणून. पण आवाज ऐकला की मन शांत व्हावं, मन तृप्त व्हावं असा आवाज तुमचा सर्वांचा. पोरांची नागोळच काढायला वाजवतात की आमच्याकडे यायचीच नाही वाटतं. पण पोरांनी पण छान नाचून सेवा केली. इकडच्या माता भगिनींनी सुद्धा छान सेवा केली. आपण सर्वांचे ऋण व्यक्त करते. दोन्ही पथावर प्रथमेश दादा तर दरवर्षी असतातच. तुमचा हातच गोड आहे, वाजवता फार गोड. गिरीश सरांचे तुम्ही शिष्यात कुठे गिरीश सर आलेच नाहीत का. गिरी गव्हार शोधायला गेले का गिरीश आज गिरीश इथं नाही. पण प्रथमेश दादा फार गोड आहे, सुंदर वाजवलं. आणि या ताई सोनाली दिदी करपेंच्या संस्थेत आहे, अत्यंत गोड. जरा खात जा पण माझ्याकडनं घेऊन जात जा, पण तब्येत कर बाई. कारण तब्येतची सामुग्री देह अवसानावरी. तब्येत दसून जर इतकं गोड वाजवतेस, तब्येत झाल्यावर तर तू महाराष्ट्रात कोणाला ऐकायची नाही. तुम्ही या ठिकाणी तुमचे ऋण व्यक्त करते. दोन्ही पेटी वाजवत आजी माझी आजी माझी पूर्वी ते बसले होते ना. पण तुमचे ऋण व्यक्त करते, तुमचे ऋण व्यक्त करते. सगळ्यात महत्वाचं साऊंड सिस्टीम ऑपरेटर. बंदिस्त जागा असल्यावर शिट्ट्या वाजणं किंवा आवाज व्यवस्थित न पोचणं श्रोत्यांपर्यंत फार अडचणी असतात. गोड सेवा आपण केली, सेटिंग एकदम व्यवस्थित केली. आपले ऋण व्यक्त करते. या ठिकाणी माझ्या प्रेमाची बरीचशी माणसं आलेली आहे. मी ज्या गुरूंची शिष्य आहे, ज्या गुरूंच्या आशीर्वादामुळे मी धोबी आहे, आमचे वामनानंद महाराज आई कार्तिकी एकादशीला त्यांनी स्वेच्छा मरण पत्करलं आणि ते त्या दिवशी गेले. त्याच गुरूंची लेकर असणारी बरीच साधक मंडळी, आता कोणाचा विशिष्ट नामोल्लेख करत नाही कारण बरेच जण आहेत, त्या सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करते. आपण या ठिकाणी आला. आणि याच्यातली एक गायिका ही माझी छोटी गुरु भगिनीचे पूर्वीची साठेच, आताची इभाड. आडनावच डेंजर आहे, साठेच बरं होतं. इभाडांना तिला दिले 4 महिन्यापूर्वी
छोटी हेच आहे, गुरु भगिनीच आहे. त्याच्यामुळे बरीचशी मंडळी या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारी आली. आमच्या हलवणे मामा या ठिकाणी आलेले, रामाणे मामांच्या मुलीचा माझ्यामध्ये आज हळद आहे, त्याच्यामुळे ते आले नाही. सगळी प्रेमाची माणसं या ठिकाणी आपण उपस्थित झालात. मला काही काही श्रोत्यांचे चेहरे ओळखीचे झाले. पाहिलं की लक्षात येतं, हे दरवर्षी असतात पण नावं माहिती नसतात, त्याच्यावर नामोल्लेख करता येत नाही. सर्व श्रोतृवृंदाच्या चरणात गेल्यावरती कोटी कोटी नमन करते. पहिल्यापासून बसणाऱ्यांचे ऋण व्यक्त करते आणि 8:45ला आलेल्यांचे डबल ऋण व्यक्त करते. कारण ते कशासाठी आले मला माहिती आहे, पण दोन्ही कारणासाठी आलेल्यांचे ऋण व्यक्त करते. आणि सेवेला पूर्णविराम देण्याबद्दल 2 मिनिटं फक्त भजन आणि सेवेला पूर्णविराम. Thank you.